नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते. तर ताईंनो, आज आहे पौर्णिमा, म्हणजेच माघी पौर्णिमा आहे. म्हणजे माघ महिन्यातली ही पौर्णिमा आहे. तर आमच्या इकडंही या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणतात आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि ही पौर्णिमा आमच्याकडं कुलाचार केला जातो ह्या पौर्णिमेला, नव्याच्या पौर्णिमेला. आणि उंबरेची पूजन करून दारामध्ये आपल्या शेतामधलं जे नवधान्य असतं, जसं की ज्वारी, गहू, करडई, हे असे धान्य जे असतं ना, तर ते धान्य उगवलेलं शेतातलं आणतात आणि ते दाराच्या आपल्या, म्हणजे आपलं मेन दरवाजा असतो ना, तर त्याच्या बाजूला ठेवतात. तर अशा पद्धतीने ही माघी पौर्णिमा असते आणि ह्याला आमच्याकडे नव्याची पौर्णिमा म्हणतात. तर आज नव्याच्या पौर्णिमेचं मी पूर्ण रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. सकाळी लवकर उठल्यापासून, आंघोळ झाल्यापासून जे जे काय काय केलेलं आहे, पुरणाचा स्वयंपाक, नैवेद्य, कुलाचार कसा करतात, हे सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताईंनो. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. आणि जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता सकाळची वेळ आहे, माझी आंघोळ वगैरे झालेलं आहे. वाजलेले आहेत 6:45, 6:45ची वेळ आहे. माझी आंघोळ वगैरे झालेलं आहे आणि खूप लवकर उठले होते. आणि काय होतं, उठल्यापासूनचा व्हिडिओ शेअर करायचा म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होतो ताईंनो. जसं की नाही म्हटलं तर 40-45 मिनटाचा व्हिडिओ झाला असता, तरी पण अर्ध्या तासाचा व्हिडिओ हा झालेला आहे. तर उठले आहे, मस्त असे सगळं दार अंगण नेहमीप्रमाणे रोजचं जे आहे ते सगळं साफस्वच्छ केलं. त्यानंतर सडा वगैरे मारला, आंघोळ केली. त्यानंतर आता पाणी आलेलं आहे, तर तुळशीला पाणी, ताजं तुळशीला आणि देवाला पाणी भरून घेत असते पाणी आलं की. आणि पाणी 1 तास 1.5 तास तरी असतं आमच्याकडं, त्यामुळे टेन्शन नाही. आणि पाणी आलं की मग मी काय होतं, ह्या कुंडीमध्ये पाणी भरपूर बसतं आणि आता हल्ली ऊन खूप पडतं आहे, पानगळ चालू झालेली आहे. तशी तुळशीची सुद्धा आता पानं गळायला लागलेली आहेत बघा. आता पुढच्या महिन्यामध्ये भरपूर अशी तुळशीला पानं येतील. मार्च महिन्यामध्ये पानं, जी आता गळालेली पानं असतात ती पालवी मार्च महिन्यात फुटते, म्हणजे चैत्राच्या महिन्यात पालवी फुटते. तर आता ह्या दिवसांमध्ये ह्या सगळ्या तुळशींना किंवा सगळ्या झाडांना भरपूर असं पाणी घालावं लागतं, म्हणजे ती हिरवळ राहती. आणि ही पानं तर आता गळूनच जात असतात, तुळशीच्या असो किंवा इतर झाडांच्या असो, ही सगळी पानं गळूनच जातात. त्यामुळे अख्खा तांब्या भरून एक तुळशीला, म्हणजे मोठा हा कलश आहे तो भरून वाहिला. त्यानंतर देवपूजाला एक भरून घेतला. तर असं माझं सकाळचं रुटीन असतं. आज तर खूपच कामाचा लोड होता, कारण आज पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर जास्तीची कामं असतात. त्यातनं ह्या सगळ्या देवपूजा, पूजा, आज उंबऱ्याचं पूजन केलं जातं. आणि तसंही मी रोजच उंबऱ्याचं पूजन करते, त्यामुळे आज वेगळं असं काहीच नाही. माझी नित्यनेमाने उंबऱ्याची पूजा ही रोज असते. उंबऱ्यावरती रांगोळी असते, उंबऱ्याची पूजा, म्हणजे अगरबत्ती सगळं ओवाळून मी पूजा करत असते. आणि जे करत नाहीत ते नव्याच्या पौर्णिमेला, म्हणजे आज बघा त्यांच्याकडे उंबऱ्याची पूजा असते आणि ते नवधान्य जे आहे शेतातलं, ते जे आहे ते उंबऱ्याच्या, म्हणजे आपल्या दाराच्या साईडला इकडे इकडे लावलं जातं. तर अशी ही माघी पौर्णिमा आहे. तर माझं रोजचंच असतं उंबऱ्याचे पूजन, त्यामुळे माझं नित्य जे आहे ते सगळे दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेते, त्यानंतर उंबऱ्याची पूजा. तर असं माझं हे तर रोजचं माझं नित्य ठरलेलं रुटीन असतं. त्यामुळे पहिल्यापासूनच मी रोज उंबऱ्याची पूजा करते. दारामध्ये रोजच माझ्या रांगोळी असते आणि उंबऱ्याची पूजा ही रोजच्या रोज माझी असते. हळदीचं लेपन मात्र मी कधीतरी करते, आठवड्यातनं एखाद्या दिवशी किंवा पौर्णिमेला करते. पण आज करायचं होतं, पण आज वेळ मिळाला नाही, कारण आज मला पुरणपोळीचा स्वयंपाक होता. त्यामुळे मी आज हळदीचं लेपन काही केलेलं नाही, पण उंबऱ्याची पूजा करून घेतलेली आहे. इकडे छान सुंदर अशी छोटीशी दारामध्ये रांगोळी काढली. रांगोळी काढल्यानंतर बघू शकताय तुम्ही किती छान आणि छान मस्त दारात खूप भारी वाटतं बरं का. कारण आपल्या दारामध्ये जर रांगोळी असेल, आपल्या अंगणाची कळा, आपल्या काय म्हणतात, आपल्या घराची कळा आपल्या अंगणावरूनच समजते. त्यामुळे आपलं अंगण नेहमी स्वच्छ सुचिरभूत असलं पाहिजे आणि छोटीशी का होईना पण आपल्या दारामध्ये रोज रांगोळी असली पाहिजे. तर अशी छोटीशी रांगोळी माझी रोज नित्यनेमाने असते आणि खूप छान वाटतं, आपल्याला बघायलासुद्धा बघा छान वाटतं. तर आज सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे, म्हणून मग मी पटापटा सगळं आवरून घेतलं. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो. जवळपास मी आज 1.5 तासामध्ये स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळीचा. 11 वाजता मी पुरण घातलं आणि त्यानंतर 1-1:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झाला होता. म्हणजे 12:30, 1-1:30 वाजेपर्यंत, 1:30 तर वाजले असतील कदाचित.
तर बघा ताईंनो, मी तुम्हाला पाठीमागं सांगितलेलं होतं की 7 तारखेला आमच्या दिराच्या मुलीचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे इकडं जा तिकडं जा रोजच कुणीकडं ना कुणीकडं जावंच लागतं मला. तेवढ्या वेळामध्ये मी व्हिडिओ काढून टाकतेच, तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि काय होतं, जर आपल्या घरातलं लग्न असलं की पाहुणे रावळ्या असतात, इकडं जाणं होतं तिकडं जाणं होतं. आणि काल तर त्यांची पूजा होते त्यामुळे तिकडे पण गेले होते. यायला रात्री 9:30 वाजल्या तरीसुद्धा मी 9:45ला व्हिडिओ टाकला. खूप साऱ्या कमेंट येत आहेत, खूप साऱ्या कमेंटची उत्तरं द्यायची बाकीसुद्धा राहिलेली आहेत. कोण तर म्हणतं रिप्लाय दिलेला नाही ताई. तर काय होतं ताईंनो, मला थोडासा वेळ द्या. मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते, नेहमी पहिल्याचपासून करते पण. आणि इथून पुढेसुद्धा मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय हा देईनच. तर काय होतं, आता सध्या मला थोडासा वेळ कमी पडतो, इकडं तिकडं जाणं होतं आहे, त्यातनं घरात पाहुणे रावळे येतात, इकडंचं असं चाललेलं आहे. त्यामुळे माझं थोडीशी धावपळ पण चालू आहे, तेवढ्यातनं हे व्हिडिओ असतात आपले. वेळात वेळ काढून मी तेवढा व्हिडिओ एडिटिंग करून टाकते, हेच खूप झालेलं आहे आता. आणि प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय मी देण्याचा प्रयत्न करत आहे, माझ्याकडून जसं जमेल तसं. आणि काय जणांच्या कमेंटचा रिप्लाय मी त्यांना सांगितलेला आहे निवांत देईल ताईंनो. कारण काय होतं माहिती आहे का, घाई गडबडीत मलासुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये काय विचारणार आणि मी सुद्धा तुम्हाला काय बोलणार, त्याच्यावरती मी प्रॉपर असे थोडे व्हिडिओ बनवणार आहे. तर एका ताईने त्या दिवशी विचारलं होतं मला कमेंटमध्ये, ताई आईसाहेब कोण आहेत? तर ताई आईसाहेब, मी व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की आईसाहेब आल्यापासून माझ्या जीवनाचं सोनं झालं. त्याच्यामुळे त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नव्हते, त्यामुळे त्यांना समजलं नाही नेमकं आईसाहेब म्हणजे कोण. तर आईसाहेब आल्यापासून माझ्या जीवनाचं सोनं झालं म्हणजे त्या कमेंटचं उत्तर देते ताईंनो मी. आईसाहेब म्हणजे तुळजाभवानी आईसाहेब आणि येडेश्वरी आईसाहेब. तर ह्यांच्या येण्यानंच माझ्या जीवनाचं सोनं झालेलं आहे ताईंनो. आणि मी पाठीमागं खूप सारे व्हिडिओ तसे टाकलेले पण आहेत, जे कोणी नवीन असतील चॅनलवर आपल्या तर त्यांनी जुने व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजून जाईल. आणि तरीसुद्धा मी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे, आईसाहेब म्हणजे आपल्या तुळजाभवानी आईसाहेब, येडेश्वरी आईसाहेब. तर इकडे दुकानाची पूजा चालू होती, गिराईक येतच राहतात, सकाळी एकटीच आहे घरामध्ये, हे सकाळी 6:30ला कामावरती गेलेले आहेत. तर एका ताईंनी पण मला कमेंट केलेली आहे की ताई, माझ्या मिस्टरांना कामाची खूप गरज आहे, तुमचा नंबर मिळेल का किंवा तुमच्याकडे काही काम मिळेल का, असं म्हटलेले आहेत ताई. तर ताई, आम्ही खूप लांब राहतो, आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो, तुम्ही कुठे राहताय, तुमचं कॉन्टॅक्ट झालं म्हणजे समजेल. काम आमच्याकडं भरपूर आहे, मिस्टरांकडं माझ्या काम भरपूर आहे, त्यांच्याकडं ते सध्या काम म्हणजे त्यांचं काम जे आहे ते त्यांना येतं का, किंवा बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी असतात. जर तुम्ही लांब राहिला असेल तर कसं होणार, असं पण आहे. त्यामुळे त्यांना पण सांगते ताई, जर तुम्ही इथल्याच एरियात असाल राहिला तर तुमच्या मिस्टरांना काम मिळून जाईल, काम भरपूर आहे आपल्याकडं. तर इकडे सकाळी माझी दुकानाची पूजेची घाई असते, त्यानंतर बघा मला देवपूजा करायची आहे. आणखीन बरंचसं माझं जे आहे ते एकटीच्या जीवावरती असतं, सगळं दुकान घर हे सगळं जे आहे ते मला सकाळी खूप म्हणजे माझी इतकी धावपळ होते ना की खूप सारी धावपळ होते. तर इकडे छान मस्त अशी दुकानाची पूजा करून घेते, हे रोज माझं नित्यनेमाचं रुटीन आहे. आता आलेले आहे देवांची पूजा करायला, तर इकडं सगळी कालची रांगोळी जी आहे ती सगळी काढून घेऊन तिथलं सगळं पुसून घेऊन मग देव तामणामध्ये काढत असते. आणि देवपूजा मी पूर्ण दाखवत नाही ताईंनो, काय होतं देवपूजा जर पूर्ण दाखवायची म्हणजे तर व्हिडिओ खूप मोठे होतात. आणि त्यातनं म्हणजे माझं सगळं जे आहे ते रुटीन मी थोडं जे आहे ते तुमच्याशी शेअर करत असते. तर आज तर पौर्णिमा आहे, त्यामुळे आज पूर्ण डीप क्लिनिंग करूनच देवपूजा करावी लागणार. अक्षरशः देवघराचं वरचं सगळं पुसून, इकडं गाय वासरू ठेवलेलं आहे तो सगळा पार्ट पुसून मला सगळी प्रॉपर पूजा करावी लागणार आहे. आज पौर्णिमा आहे, त्यामुळे आज त्या तांब्यातलं पाणी बदलून, म्हणजे आपला जो कुलदेवीचा कलश आहे त्या कलशातलं पाणी बदलून, त्यातली पानं बदलून, कलश घासून त्याची पूजा करायची आहे. पौर्णिमेला कितीही काही असो, पौर्णिमेला मी दर पौर्णिमेला बदलत असते आणि आठवड्यातनं मंगळवारी शुक्रवारी त्या तांब्यामधलं पाणी बदलत असते. आता मी छोटंसं आंब्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे, त्यामुळे मला आंब्याच्या पानाची सुद्धा काही कमी नाही. माझ्या पाठीमागं गार्डनमध्ये मी आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि आंब्याचं झाड मी आवर्जून लावलेलं आहे. आपल्याला आंब्याच्या झाडाचे पानाची खूप प्रत्येक ह्याला आपल्याला खूप त्या पानाचं महत्त्व आहे, पूजेमध्ये लागतात, त्यामुळे मी ते एक लावलेलं आहे. आणि आता मला लावायचं आहे बघा ह्याचं एक पानाचा वेल, आपल्या विड्याच्या पानाचा वेल, नागलीची पानं म्हणतात ना, त्या पानाचा एक वेल लावायचा आहे. म्हणजे आपल्याकडे प्रॉपर सगळी झाडं आणि प्रत्येक प्रकारचे झाडं लावलेले आहेत. आता सध्या झाडं बारकी आहेत, त्यामुळे जास्त फुलं वगैरे नाही आहेत झाडांना. पण आता हा पावसाळा गेला की झाडं खूप मोठी होतील आणि भरपूर अशी फुलं, परत मला एकसुद्धा फुलं विकत आणायची गरज लागणार नाही.
तर आज बघा माझं ह्या ज्या माळा आहेत त्या माझ्या गुरुमाळा आहेत, त्यामुळे हे सगळं जे प्रॉपर पुसून व्यवस्थित करून आजची देवपूजा केलेली आहे. कारण आजची देवपूजा म्हणजे पौर्णिमा म्हटल्यानंतर खूपच देवपूजा डीप क्लिनिंग करून करावी लागते. परडीची पूजा आहे, आईसाहेबांना अभिषेक, असं सगळं जे आहे ते व्यवस्थित क्लिनिंग करूनच पूजा करावी लागते. आणि मला आणखीन एक कमेंट आलेली होती, तर ती निगेटिव्ह कमेंट आहे बघा, मी तुम्हाला सांगते. त्या कमेंटला पण मी रिप्लाय देते की स्वामींचे सेवेकरी काय स्वतः सेवेकरी म्हणून घेतात का, अशी काहीतरी कमेंट होती. आणि मला ती भाषाच आवडली नाही त्या ताईंची. कोणी असो कसं आहे बघा, आपले संस्कार आपल्या भाषेमधूनच दिसतात. मी कधीही कोणाला वाईट वाकडं बोलत नाही, मला अजिबात आवडत नाही. आणि मला असं वाटतं की मला सुद्धा कोणी वाईट वाकडं बोलू नये. कसं आहे बघा, ज्याची त्याची श्रद्धा असते, ज्याचं त्याचं श्रद्धास्थान असतं. आता मी जर त्यांना सांगितलं मी किती वयाच्या कितव्या वर्षापासून सेवा करते, ते आत्ता आले असतील सेवेमध्ये 1-2 वर्षापूर्वी. मी सांगते तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, आपण कधीपासून सेवा करतोय ह्यालासुद्धा महत्त्व नाही जास्त, पण आपण कशी सेवा करतो ह्याला महत्त्व आहे. आता मी तुम्हाला सांगते, माझ्या रक्तातच स्वामींची सेवा आहे. माझ्या वडिलांपासूनची आमच्या घरामध्ये स्वामी सेवा आहे, म्हणजे माझ्या खानदानापासूनची. आणि मी खूप वयाच्या 8-9 वर्षापूर्वीपासून सेवा करते. म्हणजे 8-9 वर्ष किंवा 10 वर्ष, मी सांगू शकत नाही त्यावेळेस मी किती वर्षाची होते. पण जसं कळतं आहे मला तेव्हापासून मी स्वामींची सेवा करते. आमच्या गावामध्ये स्वामींचं मंदिर, स्वामींची स्थापना खूप वर्षांपूर्वी झाली होती. त्या स्थापनेच्या वेळेस माझ्या वडिलांनी स्वामींच्या मंदिरामध्ये गाय दान केली होती, ज्यावेळेस स्वामींची स्थापना झाली होती. तर म्हणजे म्हणूनच सांगते ताईंनो की खूप वयाच्या मी 8-9 वर्ष किंवा 10 वर्षापासून, म्हणजे माझं वय 10 वर्ष असेल तेव्हापासून मी स्वामी सेवेत आलेली आहे. आणि तेव्हापासून मी स्वामींची सेवा करते, स्वामींची भक्ती करते. त्यामुळे कोणीही निगेटिव्ह कमेंट करू नये. मला खूप माहिती आहे स्वामींची सेवा कशी करायची आहे, कशी केली जाते, किंवा काय काय सेवा करतात हे सगळं माहीत आहे. कारण माझ्या रक्तातच स्वामी सेवा आहे. त्यामुळे कोणीही निगेटिव्ह कमेंट करू नका ताईंनो. कसं आहे माहिती आहे का, मला कोणालाही वाईट बोलायला आवडत नाही आणि मला कोणाचंही मन दुखवायला आवडत नाही. पण तुम्ही एखाद्याने जर अशी कमेंट चुकीची केली तर त्याला मला उत्तर द्यावं लागेल. तरीसुद्धा मी माझ्या चांगल्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे त्याने असं मला कसं तरीच, मला ती भाषाच आवडलेली नाही. पण कसं आहे, ज्याचं त्याचं पर्सनल मत असतं. पण मी त्यांना सांगते की मी माझ्या वयाच्या 8-9 वर्षापासून मी स्वामी सेवा करते आणि माझ्या रक्तातच सेवा आहे. म्हणजे माझ्या वडिलांपासूनची आमच्याकडं परंपरेनं सेवा आलेली आहे. त्यामुळे असं कोणीही चुकीचा गैरसमज करू नये की मी आत्ता 2-3 वर्षापूर्वी आलेले असते. उलटे ज्या ताईंनी कमेंट केलेली आहे त्याच ताई आत्ता नवीन सेवेमध्ये आलेल्या आहेत, मी स्वतः सांगते. कारण मला माणसं ओळखायला फार वेळ लागत नाही. कारण स्वामी सांगत नाहीत असं कोणालाही वाईट बोला, कोणालाही असं डायरेक्ट कुठल्याही भाषेत बोला. स्वामींचा जर सेवेकरी तुम्ही खरोखरच सेवेकरी असाल, तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर तुमची भाषा खूप मवाळ असायला पाहिजे. कारण बघा, स्वामींचा कुठलाही सेवेकरी आरेकरीची भाषा करत नाही. माझी तुम्ही भाषा बघा, माझी संस्कृती बघा, माझे संस्कार बघा, आणि त्यानंतरच मग मला तुम्ही काय बोलायचं आहे ते बोला. आता बाकीचे इतके छान छान मला कमेंट येत आहेत. कधीही मला कधीच आत्तापर्यंत मला अशा वाईट कमेंट आलेल्या नाहीत. कारण माझे संस्कारच चुकीचे नाही आहेत. माझे संस्कार खूप चांगले आहेत ताईंनो. आणि माझे वडील पण स्वामी सेवेकरी होते. माझे वडील स्वामीच्या सेवेतच, अक्षरशः तुम्हाला सांगायची, आता विषय निघाला म्हणून मी सांगते ताईंनो. ज्यावेळेस माझे वडिलांना देवाज्ञा झाली होती त्यावेळेस अर्ध्या तासापूर्वी माझे वडील स्वामींचं दर्शन घेऊन येऊन घरामध्ये येऊन आराम झोपले आणि त्यानंतर माझ्या वडिलांना स्वर्गवास झालेला आहे. पण त्यावेळेस आम्ही स्वामींना भांडत बसलो नाही की स्वामी तुमच्या तर दर्शनाला माझे वडील आले होते, मग माझ्या वडिलाचं असं कसं झालं. तसं नाही, माझ्या वडिलांना खूप वेदना होत होत्या, हृदयाचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे देवाने त्यांची सुटका केली, मी असं समजते. त्यामुळे माझे वडील एवढे वर्ष झालं आज माझ्या वडिलांना वारून, म्हणजे माझ्या 20-21 वर्ष झालं माझं लग्न झाल्यानंतर 4 महिन्यांनी माझे वडील वारले होते. तर मी हे सांगते. त्यामुळे ताईंनो, कोण किती वर्ष झालं सेवेमध्ये आहे किंवा कोण कसा बोलतोय, कोण कोणाची सेवा किती आहे हे आपण कोणीही ठरवू शकत नाही. आपण कोणालाही जज करू शकत नाही. स्वामी स्वतःच जज करतात. आज मी एवढ्या वर्ष झालं स्वामींच्या कृपेने आणि आईसाहेबांच्या कृपेने माझं सगळं जे झालेलं आहे सगळं चांगलं. ते मी म्हणते की मी लहानपणापासून स्वामी सेवा केली म्हणून माझं
चांगल्या व्यक्तीशी लग्न झालं आणि कुठंतरी मला त्याचं चांगलं फळ मिळालं. मला इतका छान सुंदर मुलगा स्वामी कृपेने झाला, मी ते सुद्धा सांगते. आणि म्हणूनच मी माझ्या मुलाचं नाव समर्थ ठेवलेलं आहे आणि हे सुद्धा सांगते. तुम्ही विचार करा, माझा मुलगा आज 18 वर्षाचा आहे, त्यामुळे त्या काळामध्ये मी समर्थ नाव ठेवलेलं आहे. तर असं आहे की स्वामी कृपा किंवा स्वामी सेवा मी आजकाल करत नाही, खूप वर्षांपासूनची माझी स्वामी सेवा आहे. अक्कलकोट आम्हाला खूप लांब नाही, आम्ही नेहमी अक्कलकोटला जातो. आणि मी गर्व म्हणून सांगत नाही, पण एक तो विषय निघाला म्हणून सांगते, म्हणजे स्वामींच्या सेवेबद्दल की असा विषय निघाला म्हणून सांगते. त्यामुळे चुकीची कमेंट कोणीही करू नका, वाईट कमेंट करू नका. सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा. आणि तुम्हाला खरंच चांगल्या कमेंट केल्या आणि तुम्हाला कुठंही दिसतं का हो मी माझ्या वागण्या बोलण्यात कुठंही तुम्हाला चुकीचं दिसतं का? काही तुम्हाला म्हणजे माझ्या संस्कारामध्ये काय खोट दिसते का? अहो, मी खूप चांगल्या घरातले आहे, खूप चांगल्या घरातले आहे. माझे संस्कार खूप चांगले आहेत. माझे वडील खूप संस्कारी होते. मी स्वतः सांगते म्हणून तुम्हाला माहिती होईल, नाहीतर तुम्हाला माहिती होणार नाही. जे माझे पाहुणे रावळे, जे माझे कोणी व्हिडिओ बघतात, माझ्या नात्यातले बघतात, त्यांना सगळ्यांना माझे संस्कार माहिती आहेत. आणि त्यामुळे चुकीचा गैरसमज कोणीही पसरू नये, करू नये. आणि त्यांनी फक्त काय मला म्हणल्या होत्या की स्वामी सेवेकरी स्वतः सेवेकरी कधी म्हणून घेत नसतो, माहिती आहे का तुम्हाला, असं काहीतरी बोलल्या होत्या. असो, आता तो विषय मी बंद करते. इकडे माझी छान अशी सुंदर देवपूजा झालेली आहे. कसं आहे, वाईट कमेंट करणाऱ्यांचं कामच आहे. कसं आहे, किती जर आपण चांगलं केलं किंवा चांगली सेवा केली, सगळं चांगलं केलं, जे आपण करतोय ते नेहमी प्रत्येकाच्या आपल्या नजरेचा दोष असतो. कोणाला चांगलं ठरवायचं, कोणाला वाईट ठरवायचं. जर नजरच खराब असेल तर आपण कोणीही कितीही काही करा, त्या व्यक्तीची नजरच खराब असेल तर त्या व्यक्तीला वाईटच दिसत असतं, चांगलं काहीच दिसत नसतं. तर बघू शकताय माझी सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे. देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये खूप छान प्रसन्न असं वाटतं. आणि आजची माझी पौर्णिमेची देवपूजा झालेली आहे. पाणी आलं होतं आणि पूर्ण आता पाईप जोडलेला आहे, मोटर लावलेली आहे आणि सगळ्या झाडांना ताईंनो पाणी घालून घेते. सकाळचीच वेळ आहे, पाणी घालणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे आता, कारण झाडांची पानगळ चालू झालेली आहे. आणि आता झाडांना सगळ्या जेवढ्या कुंड्यांमध्ये जमिनीत जेवढी झाडं लावली आहेत तेवढ्या सगळ्या झाडांना पाणी घालून घेते. आणि जेवढा आता झाडांच्या बुडाला गारटा राहील, पाणी भरपूर राहील, तेवढी झाडं व्यवस्थित राहतात. आता ही झाडं मला आत्ताशी लावलेली आहेत ह्याच वर्षी, त्यामुळे मला ह्या झाडांना खूप जपायचं आहे, खूप मोठी करायची आहेत. आंब्याचं आहेत, आंब्याची झाडं, गुलाबाची झाडं, सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. पण आणखीन ती झाडं छोटी आहेत, जास्वंदीची आहेत. कधीतरी एखादं फूल लागतं, कारण ह्याच वर्षी लावलेले आहेत. आता हा पावसाळा येऊन गेला ना, त्यानंतर बघा माझी झाडं खूप चांगली मोठी होतील. आणि आता आपलं गार्डन जे आहे ते आता जाळी वगैरे सगळं मारून घेतलेलं आहे. पलीकडे जी आहे ती रिकामी जागा आपली काही नाही आहे ती, पण आता त्या जागेची साफसफाई उन्हाळ्यामध्ये करून घेते आणि ती जागासुद्धा व्यवस्थित करते. आणि आपली जी जाळी आहे ना, त्या जाळीला सेंडलेट लावून घेते, म्हणजे आपलं व्यवस्थित सगळं दिसन. काय होतं, बाहेरचं जे आहे ते गवत हे ते सगळं बाहेरची घाण जी आहे ना, त्याच्यामुळे बॅकग्राऊंड कसा तरी दिसतो आहे आपल्या गार्डनचा. त्यामुळे आपल्या गार्डनला तर जाळी मारलेली आहे ना, तसं सेंडलेट मारून घेणार आहे. त्यानंतर खूप चांगलं दिसेल आपलं गार्डन. इकडे सगळी झाडं लावलेली आहेत ना, सगळ्या झाडांना पाईपाने पाणी लावून घेते. आणि पाणी लावलं ना झाडांना की पूर्ण झाडं व्यवस्थित अशी छान टवटवीत 2-3 दिवस राहतात. आणि 2-3 दिवसातनं एकदा पाणी येतं ना, त्यामुळे भरपूर असं पाणी मारून घेत असते आणि रोज रोज पाणी मारायची गरज नाही लागत. तर बघा, इकडं माझी कामं चालूच होती. तोपर्यंत मी डाळ शिजायला टाकलेली होती. डाळ चांगली शिजलेली आहे. डाळीतलं पाणी काढून लगेच येळवण्याची आमटी करून घेते. आता आमच्याकडे येळवण्याची आमटी म्हणतात ह्याला बघा. आता तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती. आमच्या दारामध्ये चांगलं मस्त असं कढीपत्त्याचं झाड आहे, हिरवागार कढीपत्ता आणला. खोबऱ्याचं वाटण केलं होतं, आलं लसूण खोबरं कोथिंबीर वाटण केलं होतं, ते वाटण टाकून घेतलेलं आहे. आणि मी येळवण्याच्या आमटीमध्ये, म्हणजे ही पुरणाची आमटी असते ना, ह्याच्यामध्ये मी मॅगीचा मसाला टाकते, कांदा लसूण मसाला टाकते आणि आमचं गावरान सोलापुरी काळं तिखट टाकते. इतका छान मस्त अशी आमटी होते आणि वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे फोडणी दिल्यावर. तर बघू शकताय मी एक मॅगी मसाल्याचं एक पूर्ण पाकिट आहे ना, ते टाकलेलं आहे 5वालं. कांदा लसूण मसाल्याचं 5वालं पाकिट आहे ते पूर्ण टाकलेलं आहे. आणि आमचा सोलापुरी काळा मसाला जो आहे ना, तो 1 चमचा मोठा टाकलेला आहे. तर खूप छान भाजी होते, खूप चवीला पण चांगली लागते.
आणि आता बघा माझा निम्मा अर्धा स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे पुरण शिजलं म्हणजे निम्मा स्वयंपाक झाला म्हणल्यासारखं झालेलं आहे. तर डाळ शिजली की त्यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं, त्यामुळे आमटी खूप चांगली होते, म्हणजे त्या पाण्याची आमटी घट्टसर अशी मस्त आमटी होते. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, आमटी जरा जास्त प्रमाण आहे त्यामुळे. पुरणपोळीचा स्वयंपाक असलं की खूप सारा किचनवरती पसारा होतो. बघा माझ्या किचनवरती तर खूप सारा पसारा झालेला आहे आणि त्यातनं माझं किचन खूपच लहान आहे, म्हणजे किचन ओटा. किचन मोठा आहे पण किचन ओटा खूप लहान आहे, त्यामुळे खूपच पसारा आणि राडा होतोय. इकडे बघू शकता छान अशी येळवणीची आमटी तयार झालेली आहे. इकडे पुरणामध्ये गूळ टाकून आता चरका द्यायला ठेवलेला आहे आणि लगेच मग तळण वगैरे तळून घेते. तर असा मी 1.5 तासामध्ये आजचा स्वयंपाक केलेला आहे. 1.5 तास लागलं मला, कारण 11 वाजता मी डाळ टाकली होती. बाकीची कामं करत करत डाळ शिजली. त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले. इकडे डाळ शिजते तोपर्यंत झाडांना पाणी घातलं. सगळं जे आहे ते एकापाठोपाठ एक कामं करून घेतली. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकाला तसंही कोणी लवकर जेवणार नव्हतं, त्यामुळे स्वयंपाक सकाळी एवढ्या लवकर करूनसुद्धा काही उपयोग होणार नव्हता. दुपारनं सगळे जेवणार होते, कारण माझी असती पौर्णिमा. पौर्णिमा म्हटल्यानंतर मी दुपारी सोडते पौर्णिमा. संध्याकाळी सोडली तरी चालते, दुपारी सोडली तरी चालते, पण असं सणवार असलं की देवाला नैवेद्य दाखवून मी पौर्णिमा सोडत असते. पौर्णिमा असेल तर आणि कुठला सण असेल तर, कारण मला माझी पौर्णिमा असते त्यामुळे एकच टाईम जेवायचं असतं, संध्याकाळी जेवू वाटत नाही, त्यामुळे मी दुपारी सोडते. पण देवाला नैवेद्य येता सांग सगळं करून त्यानंतर दुपारी पौर्णिमा सोडत असते मी. आणि एरवी मात्र संध्याकाळी सोडते. पण असा सणवार असला की 12-1 वाजता स्वयंपाक करायचा आणि 2-2:30 वाजता जेवण करायचं, असं माझं असतं. आणि त्यातनं आज होता बुधवार, मिस्टरांना सुट्टी होती आणि तरी पण ते म्हणजे सुट्टीचा दिवस असतो त्यांचा, पण तरी पण ते पगारी करण्यासाठी गावाकडे जातात, त्यामुळे ते दुपारी 2 वाजेपर्यंत येतील. त्यामुळे स्वयंपाक उशिरा केला आणि सगळा स्वयंपाक माझा 1:30 वाजेपर्यंत झाला. त्यानंतर स्वयंपाकाची सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि मग आम्ही निवांत 2 वाजता जेवण केलं. तर असं माझं पौर्णिमेचं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणखीन 2-3 कमेंट आहेत, त्या कमेंटचे रिप्लाय द्यायचे राहिलेले आहेत, ते सुद्धा मी ह्याच व्हिडिओमध्ये देते. आणि खूप व्हिडिओ माझा मोठा होतात आणि आता माझे थोडेसे व्हिडिओ मोठेच येणार आहेत थोडे दिवस. तर कारण काय होतं, पूर्ण रुटीन शेअर करायचं म्हटलं ना की व्हिडिओ खूप मोठे होतात आणि माझे जुने जे सबस्क्रायबर आहेत माझे सगळे, त्यांना माझे व्हिडिओ सगळ्यांना खूप मोठे व्हिडिओ पाहायला आवडतात. त्यांना आवडतं, पण त्यांना माझं रुटीन आवडतं आणि तुम्हालासुद्धा मी आशा करते आवडतच असेल, कारण खूप साऱ्या कमेंट येत आहेत. माझे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा माझे रुटीनचे व्हिडिओ खूप आवडतात आणि त्यांच्यासुद्धा खूप छान छान मला कमेंट आलेल्या आहेत. आता सगळ्यांच्या कमेंटचे रिप्लाय देते. तर एका ताईंनी विचारलं होतं की तुमचं व्हिडिओ एडिटिंग कोण करतं आणि अपलोड कोण करतं आणि शूट कोण करतं व्हिडिओ. तर शूट पण मीच करते, कारण ट्रायपॉडला लावलेला असतो आणि कधीमधी समर्थ इथं असेल तर तो सुद्धा करतो, त्यामुळे माझ्या मागं काही कोण मोबाईल घेऊन फिरत नाही. मी ट्रायपॉड लावून देत असते आणि त्यानंतर व्हिडिओ शूट करत असते आणि अपलोड आणि एडिटिंग मी स्वतःच करते. आता 2-3 वर्ष झाले चॅनलला, त्यामुळे सवय झालेली आहे पहिल्यापासूनचं मला. सुरुवातीला ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल खोलला होता त्याच वेळेस मला एडिटिंग करायला पोरांनी शिकवलं होतं. आणखीन एका ताईची कमेंट आहे की तुळजाभवानी आईसाहेब आमचं कुलदैवत आहे, तर काय सेवा करावी ताई. तर त्या ताईंना पण सांगते, आमचं पण कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच आहे. माझ्या तर स्वतः आई तुळजाभवानी आईसाहेबांचं वारंसुद्धा येतं, येडेश्वरी आईसाहेबांचं वारंसुद्धा येतं मला. तर ते सांगते मी सेवा काय करायची. तर कसं असतं बघा, जर तुम्ही वर्षातनं 2 वेळा जर तुम्ही आईसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मूळ ठिकाणी जात नसाल, तर तुम्ही जायचं सहकुटुंब सहपरिवार आईसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी जायचं. आता सध्या त्या ताईंच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत, म्हणून त्यांना सांगते, जर ताई तुम्ही जर दर्शनाला खूप दिवस झालेले असेल तुम्हाला जाऊन, तर तुम्ही तुमच्या सहकुटुंब सहपरिवार सगळे एकदा दर्शनाला जा. पुरणपोळीचा नैवेद्य करा, खणा नारळाने आईसाहेबांची ओटी भरा, चुकलं मापलं क्षमा करा, चुकलं असेल तर काय माझ्याकडून क्षमा करा म्हणावं. माझ्या सेवेमध्ये सुद्धा काय चुकलं असेल तर क्षमा करा आणि माझ्या मागचे जे काय भोग आहेत ते सगळे संपवून टाका. ते जे काय कुठलंही काही असो आईसाहेब, इथून पुढे तुमच्या सेवेमध्ये कुठंही काहीही मी कमी पडणार नाही, हे सगळं तुम्ही आईसाहेबांना बोला. त्यानंतर तिथे परड्या असतात, तिथे 5 परड्या पिठामिठाने भरा, आईसाहेबांचं व्यवस्थित असं दर्शन घ्या
आणि वाटलंच तर आणखीन दंडवट असतो बघा आईसाहेबांचा, दंडवट घ्या. एक तरी दंडवटाची फेरी पूर्ण मंदिराच्या बाजूने दंडवट घेत फेरी मारा. जे काय तुमचे भोग असतील ते कमी होतील आणि तुमच्या काय अडीअडचणी, जे काय तुमचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा कमी होतील. आणि सेवा म्हणाल तर सेवा वेगळी काही नसते. तर कसं आहे बघा, आपले कुलस्वामिनी कुठलीही असो, कुलस्वामिनी कुलदैव जे असतात, तर घरातल्या एका तरी माणसाने त्यांचा वार करायचा असतो, म्हणजे वार पकडायचा असतो. आता आईसाहेबांचा शुक्रवार किंवा पौर्णिमा असते तर ती पकडायची असते. तर घरातल्या एका कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीने करायचं असतं ती सेवा. तर ती सेवा असते म्हणजे हे. आणि दुसरं काही नसतं. कसं असतं बघा, आपल्या कुलदेवी कुलदेवतांना विसरून चालत नाही. तेच आपल्या कुळाचं रक्षण करत असतात. जर आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम येत असतील, मुलाबाळांच्या शिक्षणात प्रॉब्लेम येत असतील, लग्नात प्रॉब्लेम येत असतील, मिस्टरांच्या कामाधंद्यात प्रॉब्लेम येत असतील, तर आपल्या कुलदेवतेचं जे आहे ते आपल्याकडून काहीतरी कुलाचार राहिलेला असतो. त्यामुळे आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम असतात ते येत असतात. तर त्या ताईंना ते सांगते मी, जर तुम्ही कुठला वार करत नसाल तर आईसाहेबांचा एखादा वार करा, किंवा तुम्हाला खंडोबा असेल तर रविवार करा. असं आहे. म्हणजे घरातल्या एका व्यक्तीने रविवार करा, एका व्यक्तीने शुक्रवार करा. म्हणजे ताई तुम्ही स्वतः शुक्रवार करा, मिस्टरांना रविवार पकडायला लावा आणि तुमच्या कुलदैवतांना सगळे सहकुटुंब जाऊन या. खंडेरायांना जाऊन या, तुळजाभवानी आईसाहेबांना जाऊन या. तिथं सगळा पूर्ण पोशाख करून तुम्ही देवीची ओटी भरा. चुकलं असेल तर क्षमा करा असं तुम्ही मागा देवीला. हळूहळू तुमचे जे काही असतील ते प्रश्न सुटतील आणि इथून पुढे नेहमी त्यांचा कुलाचार करत राहा. यात्रा असेल काय असेल तर देवी देवतांना आपल्या जायचं असतं, सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी जायचं असतं. तर बघा, आता आमचा कुलाचार मी कसा करते ते दाखवते तुम्हाला. तर बघा, माझ्याकडे देवीची परडी आहे, आईसाहेबांची परडी आहे, तुळजाभवानी आईसाहेबांची परडी माझ्या हातावरती आहे. त्यामुळे आम्हाला कुलाचार हा करावाच लागतो. आणि माझ्या जुगीची परडी आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या हातावर होती, त्यांच्या सासूबाईंच्या हातावर होती ती परडी आहे. पण मला देवीचं वारंसुद्धा येतं, त्यामुळे आम्ही लवकर परडी सासूबाई जिवंत असतानाच हातावरती घेतलेली आहे. तसं आम्ही म्हणजे पूर्ण बोलून करूनच घेतलेलं आहे. तर ही परडी माझ्या हातावरती आलेली आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात परडीचा कार्यक्रमसुद्धा केलेला आहे. आणि कुलाचार आम्ही अशा पद्धतीनं करतो. सणवार असला की देवीची परडी भरत असते बघा. मी असं नैवेद्य जो काय आपण बनवलेला असतो पुरणपोळीचा नैवेद्य तो परडीमध्ये घालायचा, परडीची पंचोपचारे पूजा करायची, सगळ्या देवांना नैवेद्याचं ताट भरून नैवेद्य दाखवायचा. तर अशा पद्धतीनं माझा कुलाचार असतो. मी जेवढं देवी देवतांचं करते, म्हणजे करते म्हणण्यापेक्षा ते करून घेतात माझ्याकडून सेवा, आणि हे सगळं करतो ना, हीच सेवा असते आपली. तर इकडे छान असा नैवेद्य दाखवलेला आहे, पण नैवेद्याचं ताट थोडंसं बाजूलाच आहे, कारण काय झाले, समोर रांगोळी काढली त्यामुळे ताट ठेवायला जागाच नाही आणि देवघरात तर ताट बसत नाही. तर अशा पद्धतीनं मी साईडलाच ताट ठेवले. पण बघा, मी नेहमी माझा देवाला नैवेद्य अशा पद्धतीनं असतो. जे जुने माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे. आणि स्वामी सेवत तर मी खूप वर्षांपासून आहे आणि आईसाहेबांची सुद्धा सेवा तेवढीच जोमाने करते. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.